श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण आज जाणून घेणार आहोत की अक्षय तृतीया म्हणजे काय, अक्षय तृतीयेची कथा तुम्हाला माहीत आहे का? ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओ चालू करूयात. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय शुभ दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असा मानला जातो. अक्षय्य म्हणजे कधीही न संपणारे, म्हणजे अखंड, ते अखंड चालू राहते असे. या दिवशी आपण केलेले पुण्य, दान, जप, पूजा याचे फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असते आणि ते वाढतच जाते असे मानले जाते. तर हा दिवस आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच या दिवशी आपण कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे या दिवशी मुहूर्त बघण्याचा, म्हणजे एकच वेळ, कोणती वेळ चांगली आहे काय नाही हे बघण्याचा या दिवशी काहीही एवढी गरज नसते. म्हणजे हा संपूर्ण दिवस खूप चांगला मानला जातो. म्हणून या दिवशी खूप जण सोनं घेतात, चांदी घेतात, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे. कोणी सोनं, कोणी चांदी, गाडी, घर खरेदी करणं असो, फ्लॅट घेणं असो किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं असो, आपल्याला जी गरज आहे ज्या वस्तूची ती वस्तू आपण या दिवशी खरेदी करत असतो. म्हणजे हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणून प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने एखादी वस्तू शुभ दिवस आहे म्हणून घेऊन टाकत असतो. तर यामागील कथा काय आहे बरं, ते आपण जाणून घेऊया. तर खूप वर्षापूर्वी श्रीकृष्ण आणि सुदामा हे दोघेजण एका गुरुकुलमध्ये शिकायला होते. दोघांची मैत्री खूप घट्ट होती. तर काळ पुढे गेला. श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाले, पण सुदामा मात्र खूप गरीब झाला. त्याच्या घरात खायला सुद्धा काही नव्हते. त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही तुमच्या मित्राकडे जात, तो तुम्हाला मदत करेल. सुदामाला लाज वाटत होती, पण शेवटी तो गेला. जाताना त्याने भेट म्हणून थोडेसे पोहे बांधून घेतले. द्वारकेमध्ये पोहोचल्यानंतर सुदामा काय झालं, राजा असूनही श्रीकृष्णाने त्याला पाहताच धावत जाऊन मिठी मारली. श्रीकृष्णांनी स्वतः त्यांचे पाय धुतले, त्याला राजासारखा मान दिला. श्रीकृष्णाने विचारले, माझ्यासाठी तू काय आणलेस सुदामा? तर सुदामाला नको वाटत होतं सांगायला, पण त्यांनी मग स्वतः श्रीकृष्णाने पोहे बघितले आणि आनंदाने खाल्ले. तर काय झालं, सुदामाने काहीही मागितलं नाही. तो परत घरी गेला. पण जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याची झोपडी भव्य महालात बदलली होती. त्याच्या घरात धन, सुख, समृद्धी सर्व काही आले होते. या कथेचा अर्थ असा होतो की देवाला भेटीची किंमत नाही, तर भावनेची किंमत असते. तसेच निस्वार्थ मैत्री आणि श्रद्धा कधीही वाया जात नाही. यामधून असं होतं की अक्षय तृतीयेला केलेले लहानसे दानही अगदी मोठं फळ देत असतं. म्हणून आपल्याला जेवढं दान होईल तेवढं आपण या दिवशी केलं पाहिजे. कोणाला जेव घालणं हो, पाणी देणं हो, आपल्या परीने जे होईल ते, कोणाला कपडे द्यावं, कोणाला काय आपल्याला जे घडेल ते आपण दिलं पाहिजे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्नान वगैरे झाल्याच्या नंतर आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा, त्याच्यावर स्वास्तिक काढायचं, उंबरठा पुसून घ्यायचा, त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं. गोमित्र, हळद, जल असेल तर गंगाजल, असेल तर गंगाजल, नाही तर आपण साधं पाणी वापरू शकतो, गोमूत्र, हे सर्व टाकून हळदीचं लेपन करायचं. गाईचं पाऊल काढायचं, लक्ष्मीची पावलं काढायची, त्याची पूजा करायची. त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा करायची. त्याच्यानंतर घरामध्ये आल्याच्यानंतर दरवाजावर पण स्वास्तिक काढायचं. नंतर आपल्या किचन ओट्याच्या पुढील भिंतीवर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं. किचन ओट्याच्या म्हणजे शेगडीची सुद्धा आपण पूजा करायची, ज्यावर आपण स्वयंपाक करतो त्याची पण. म्हणजे तिथे माता अन्नपूर्णेचा वास हा नेहमीच असतो. त्यामुळे असं 2-3 ठिकाणी आपण स्वास्तिक काढायचं. उंबरठ्यावर पण आपण स्वास्तिक काढायचं. त्याच्यानंतर हा दिवस आपल्या पितरांसाठी पण खूप महत्त्वाचा असतो. तर त्या दिवशी
आपल्या नित्यसेवेमध्ये पितृस्तुती स्तोत्र हे आहे, तर हे वाचायचं पूजा करण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर पाय वगैरे धुवायचे, कोणालाही न बोलता आसन वगैरे उचलून ठेवून आपण पूजा करायची. छानपैकी देवाची पूजा करायची. माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची देखील या दिवशी पूजा करायची. फुलं अक्षदा अर्पण करायच्या, दिवा लावायचा देवाला. तर अशा प्रकारे आपण अक्षय तृतीया हा सण साजरा करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.